नमस्कार अध्यापक मित्रमैत्रिणींनो, पालक मित्रमैत्रिणींनो आणि अर्थातच माझे सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज पुढच्या भागामध्ये भेटताना मला आनंद होतोय आणि तुमचा प्रतिसाद पाहून अधिकच वेगळा सूर आपल्या संवादाचा लागतोय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या व्यासपीठावर, या विचारपीठावर हा संवाद सादर करताना मला आनंद होतोय आणि एका गोष्टीचा कृतज्ञतेने मी उल्लेख करीन की विद्यमान अध्यक्ष डॉक्टर त्रिगुणजी कुलकर्णी साहेब यांच्या प्रेरणेनं हा एक सृजनशील नवनिर्मितीक्षम असा उपक्रम माझा आणि तुमचा संवाद इथे सादर होतोय. एक आपण लक्षात घेऊया, एरवी अशा तऱ्हेच्या उपक्रमांतून जे सांगितलं जातं ते विशिष्ट विषय शिकवायचा कसा त्याबद्दल. म्हणजे मी भाषेचा अध्यापक असेन तर मराठी शिकवायची कशी, मी गणिताचा असेन तर गणित, इंग्रजीचा असेल तर व्याकरण. तशा तऱ्हेचा हृदय संवाद नाही आहे, तशा तऱ्हेची आपली मैफल नाही आहे. हा एक 3 महत्त्वाच्या सामाजिक घटकांचा हा एक आत्मिक संवाद आहे, हृदय संवाद आहे. आणि त्यातून साधायचं आहे काय आपल्याला, तर पाठ्यपुस्तकाचं शिक्षण जितकं महत्त्वाचं त्याबरोबर जीवन शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ही जी आत्मक्रांती आहे शिक्षणातून होणारी, उत्तम माणूस घडवणारी, त्यासाठी डॉक्टर त्रिगुण सर, मी, आपण, आपले मुख्याध्यापक, सगळे संस्थाचालक यांचा हा प्रयत्न आहे की ही जी उमलती पिढी आहे ती आपल्या हातातून निसटायला नको. आणि म्हणूनच यावेळी आपल्या 4थ्या भागाचं शीर्षक जे मी ठरवलंय ते तुम्हाला आवडणार आहे. शिक्षण आणि मूल्य शिक्षण असं नाव दिलंय. म्हणजे रिकाम्या जागा भरा, भरलेल्या जागा गाळा, हे एक प्रकारचं शिक्षण आहेच. होय, 3 पर्यायांपैकी एका पर्यायावर खूण करा, मग मुलं मनातल्या मनात देवाचं नाव घेतात आणि जिथे नाव संपतं तिथे बरोबरची खूण करून अंदाजाने ठोकमठाके करतात त्या उत्तरामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की 35-36 मार्क मिळाले म्हणजे तो विद्यार्थी हा उत्तीर्ण झाला, असं आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं. पण मला असं वाटतं की असं अंदाजपंचे दिलेलं जे शिक्षण आहे, केवळ कुठल्या तरी छापील गाईडमधून ते आपल्याला अपेक्षित नाही आहे. जीवन शिक्षण अपेक्षित आहे. म्हणून मी म्हटलं की मूल्य शिक्षण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सामाजिक भान, संवेदनात्मक जाण, वेगवेगळ्या प्रकारची जी मूल्य आहेत, मागेही आपण बोललो, ती पुन्हा पुन्हा मी सांगत नाही, पण कृतज्ञतेचं मूल्य आहे. आपल्या आजी आजोबा किंवा वयाने ज्येष्ठ माणूस आल्यानंतर आपोआप त्यांना अभिवादन करणं किंवा महापुरुष, त्या महापुरुषांच्या जयंतीला, त्यांच्या स्मरण दिनानं आपोआप त्यांना वंदन करणं, हे मूल्य शिक्षण आहे. केवळ ती कवायत नाही आहे 2 हात जोडणंही. 2 हात जोडणं म्हणजे आपली 2 मनं एकत्र येणं, आपल्या व्यक्तिमत्वाचे दोन्ही भाग एकत्र येऊन समर्पण करणं, हा त्याच्यामधला भाग आहे. हे कोण कळून घेणार, हे सांगणार कोण? तर मला असं वाटतं हे सांगतं ते शिक्षण असतं. पुढे जाताना मी अगदी महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळेन. बघा, तुम्ही सहमत होतात का? कदाचित चर्चा कराल. कारण मी पुन्हा सांगतो, जे मी प्रवीण दवणे जे बोलतोय ते काही अंतिम सत्य नाही आहे. हे तुमच्यातलाच एक आहे. अध्यापनाच्या क्षेत्रातच मी इतकी वर्ष वावरलोय, त्यामुळे माझ्या बोलण्यातल्या त्रुटी तुम्ही सोडून द्या. चर्चा होऊ शकते, आग्रह हवेत पण दुराग्रह नको. आणि म्हणून मोकळेपणाने मी विचारेन, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर उघडल्यानंतर 1-2 पानं गेली की जे मुख्य पान येतं त्या पानावर असते प्रतिज्ञा. होय, ही प्रतिज्ञा
पुस्तकाच्या अगदी आरंभिक छापलेली असते. पण अगदी प्रामाणिकपणे आपण मनाशी बोलूया. मलाही कळवू नका, एकमेकाशी पण बोलू नका, पण मनाला विचारा की प्रतिज्ञा आपण शिकवतो का हो? सहजगत्या पान आपण उघडतो. खरं म्हणजे संपूर्ण पुस्तक शिकवल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये जे सार रूपात, अर्क रूपात जे उरलं पाहिजे ते प्रतिज्ञेत असतं. त्यात बंधुभाव आहे, त्यात सहिष्णुता आहे, त्यामध्ये परंपरेचा अभिमान आहे, त्यामध्ये दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आहे, त्यामध्ये आपल्या पूर्वज क्रांतिकारकांनी जो त्याग केला त्या त्यागाबद्दलची कृतज्ञता आहे. हे सगळे भाव जर पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले तर आपण शिकवलेलं पुस्तक योग्य आहे ना. पण माहिती नाही मला, हजारो शाळांच्या मध्ये 100-150 शाळा अपवाद असतील, अपवाद असतीलच. त्यामुळे माझं म्हणणं, मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतोय की पहिली प्रतिज्ञा खरंच आपण एक 40 मिनिटं देऊन एखाद्या तासाला त्या मुलांच्या मनावर रुजवायला नको का प्रेमाने? आज मी बाहेरच्या सामाजिक परिस्थितीबद्दल बोलणार नाहीये, कारण त्यासाठी काही प्रस्तुत उपक्रम नाही. पण ज्या पद्धतीने समाज वागतोय, तरुण मुलं वागतायत, काही ठिकाणी आक्रमक होत आहेत, उद्धटपणा वाढत चाललाय, नातेसंबंध जे बिघडत आहेत. बघा तुम्ही, वर्तमानात जागोजागी हे जे घडतंय, प्रत्येक आई वडिलाला काळजी वाटते की माझा मुलगा सुखरूप घरी येईल का. पण दुसरी काळजी वाटते की तो सर्वांवर प्रेम करत अतिशय आदरपूर्वक व्यवसाय करत जगणार आहे का. काय नेमकं घडतंय? ही भीती वाटणं म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्याला काय दिलं हे प्रश्नचिन्हच आहे. मग याचं उत्तर म्हणून ही प्रतिज्ञा ही रुजवली पाहिजे असं मला वाटतं. अर्थात 30-40 मिनिटं तुमची जातील, परंतु नुसती म्हणून चालणार नाही. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे नुसत्या 2 ओळी नाही आहेत. माझे बांधव आहेत सगळे असं म्हणताना शेजारच्या मुलाविषयी माझा जर द्वेष वाटत असेल, वर्गातल्या आपल्या घरातल्या शेजारी राहणाऱ्या माणसाच्या बद्दल, त्याच्या धर्माबद्दल, जातीबद्दल आपल्या मनाचा आदर नसेल, तर नुसती प्रतिज्ञा तोंडपाठ असून उपयोग काय? नाही ना. त्यालाच मी म्हणतोय मूल्य शिक्षण. आणि तेच आता आपल्या या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला हवंय. कारण कागदावरच्या परीक्षा तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये होतातच, पण काळजावरच्या परीक्षेचं काय आहे? काय आहे त्यासाठी? मी नेहमी म्हणतो की बाहेर पुस्तकं उपलब्ध असतात, 21 अपेक्षित प्रश्नांची उत्तरं. गंमत म्हणजे काही विद्यार्थी मूळ पुस्तक वाचतच नाहीत, पाठ्यपुस्तक घेतच नाहीत, फक्त 21 अपेक्षित प्रश्न त्यांनी घोकमपट्टी केली की त्यांना पासापुरता मार्क मिळतात. पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांच्या बरोबर मी तुम्हाला विनंती करेन, मार्क्स आणि गुण याच्यात फरक आहे. मार्क्स ही कदाचित तुम्ही लिहिलेल्या बरोबर उत्तराची बेरीज असेल, पण गुण म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वातल्या चांगुलपणाची बेरीज असते. गुण आणि सद्गुण आपण म्हणतो, आणि त्यामुळे नुसतं मार्काचं मराठी भाषांतर गुण असं मी मानत नाही. गुण म्हणजे मूल्य शिक्षण आहे. मार्क्स तर पाहिजेच असतात. तुम्हाला त्या मार्कांचा किल्ला सर करून उच्च शिक्षण घ्यायचंय, त्याहून उच्च शिक्षण घ्यायचंय, ते गाठून याच्याही पुढे जाऊन तुम्हा सगळ्यांना सर्वोत्तम व्यवसाय करायचे आहेत. केवळ नोकरी नव्हे, स्वतःचे औद्योगिक व्यवसाय उभे करायचे आहेत. केवळ इतरांपुढे येस सर म्हणण्यापेक्षा मी पण काहीतरी उद्योग उभारेन, माझ्या हातून
नवनिर्मिती करणारी केंद्र घडतील, हे तुम्हाला शिकवतं ते शिक्षण असतं. आणि मला वाटतं म्हणूनच केवळ शिक्षण नको, तर मूल्य शिक्षण पाहिजे परिश्रमाचं. पुढे जाताना मी सांगेन की यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, अगदी साध्या. बघा मी काय म्हणतोय, एक म्हणजे ताण तणावांचं समायोजन करता आलं पाहिजे. आता हे वाक्य तुम्ही इतक्यांदा ऐकलं असेल आणि खूपदा ऐकलं असल्यामुळेच कदाचित तुम्हाला त्यातला आशय निसटून गेला हे कळलं पण नसेल. ताणतणाव म्हणजे टेन्शन्स. अनेक प्रकारची टेन्शन्स आपल्याला सारखी येत असतात, सारखी. घरातून निघताना बस मिळेल का, मग रेल्वे मिळेल का, मग ट्रॅफिक जॅम तर नसेल, मग तिथे वेळ गाठता येईल का, शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा कुठल्या कचेरीत गेल्यानंतर तिथे एक मशीन असतं, तिथे तुम्ही केव्हा आलात त्याची नोंद यंत्र करतं. 5 मिनिटं लेट झालो तर लेट मार्क लागेल का, बॉसचा मूड कुठला असेल, किती प्रकारची टेन्शन्स. मग मला तुम्ही सांगा, या सगळ्या तणावांचं संमेलन मनात घेऊन आपण पालकत्व काय करणार, आपण शिकणार काय, आणि आपण वर्गात शिकवणार तरी काय. कुणाला टेन्शन्स नाही. टेन्शन शिवाय माणूस नाहीये. खरं सांगू, जशी आपल्याला ही त्वचा आहे ना कातडी, त्या कातडीलाच तणाव पण बिलगलेले असतात. त्याचे प्रकार अनेक आहेत. मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगेन, त्या तणावांचं रूपांतर जबाबदारीत करूया. पुन्हा सांगतोय, जबाबदारीत करूया. म्हणजे काय सांगतो की समजावून, घाई कुठे. मित्रमैत्रिणींनो, परीक्षा जवळ यायला लागली की छातीत धडधड व्हायला सुरुवात होते. अनेक जण आपल्या प्रिय देवतांना नवस करतात. काही जण म्हणतात, देवा याच्या आधी भक्ती नाही जमली, पण तू मोठा आहेस मनाने, क्षमा कर, पण या परीक्षेत मला भरपूर मार्क मिळू दे. झालं गेलं विसरून जा. घाबरलेले असतात. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, सुपरविजन करताना मी अनुभव घेतलाय. तुम्ही पण अनेकदा अनुभव तो घेतला असेल असं वाटतं. कुठला? ओ, प्रश्नपत्रिका समोर आली की ती वाचायच्या आधी सुद्धा नुसती आली तरी काही मुलांना गरगर 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 गरगायला लागतं. काही मुलं एकदम अशी स्तब्ध होतात. मी त्याच्या जवळ जाऊन म्हणतो, बाळा असं शून्यात काय बघतोय. मग तो एकदम बघतो घाबरून आणि म्हणतो, सर मी ब्लँक झालोय. का? माहिती नाही, मला कळतच नाहीये कुठला विषय आणि काय. असं होतं ना. मला तुम्ही सांगा, परीक्षा ही गोष्ट अचानक आयुष्यात येते का? फेब्रुवारी मार्चला परीक्षा असते हे आधीच्या जून महिन्यात माहिती असतं ना. मग सिनेमाला जाण्यासाठी आपण ऍडव्हान्स बुकिंग करतो. दूर गावी जाण्यासाठी 3 महिने आपण रिझर्वेशन करतो. म्हणजे आपल्याला 3 महिन्यानंतर प्रवास करायचा माहिती असतो. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एप्रिल मे मध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा येणार आहे हे 7-8 महिने आधी माहिती नसतं का? पण तेव्हा काय असतं? तेव्हा फक्त मित्रमैत्रिणी, रील्स, मोबाईल्स, कोणी अभ्यास करा म्हटलं की त्याच्यावरचा राग. किती आनंदाने आपण हे सगळं करतो. मग तो आनंद पेपर आल्यावर कुठे जातो? विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या आदरणीय गुरुजनांना मी सांगेन, एक छोटा मित्र म्हणून, रस्त्यात जर आपण चुकलो तर यू टर्न घेऊन मागे येता येतं. रस्त्यात कळतं आपल्याला, अरे आपल्याला आधीच वळायचं होतं, आपण पुढे जातो आणि पुढे जाऊन आपण यू टर्न घेतो आणि मागे येतो. हे रस्त्यात शक्य होतं, पण जीवनात यू टर्न घेता येत नाही. म्हणजे काय? 14व्या वर्षी तुम्ही ऐकत असाल
आणि ध्यानात घेतलं नाही तर 25व्या वर्षी तुम्हाला न्यूटन घेऊन पुन्हा 14 वर्षाचं होता येत नाही. म्हणून वर्तमानाचं महत्व ज्याला कळतं तो विद्यार्थी, आणि हे महत्व ज्याला सांगता येतं तो शिक्षक आणि पालक. म्हणूनच या भागात मी तुम्हाला म्हटलंय, शिक्षण आणि मूल्य शिक्षण मध्ये केवळ कागदावरची परीक्षा नको, काळजावरची पण परीक्षा पाहिजे. आणि ती आहे या गृहपाठाची, परिश्रमाची, सातत्याची, आत्मविश्वासाची. म्हणून हे ऐकत असताना महिना आणि दिवस कुठलाही असो, परंतु आजच तुम्ही निश्चय करा. आज कशाला, आत्ताच तुम्ही निश्चय करा आणि मला प्रतिज्ञा द्या. सांगा, दवणे सर, बस येणाऱ्या कुठल्याही परीक्षांची पूर्वतयारी आम्ही उत्कृष्ट करू आणि तुमच्या मनात जो यशस्वी विद्यार्थी आहे, उत्तम नागरिक आहे, तो अभ्यासातून आम्ही घडवू. पालकांनो आणि शिक्षक मित्रांनो, एवढं वचन या मित्राला द्याल ना? धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद देताना मी सांगेन की नुसतंच तुम्ही हा एपिसोड संपलाय म्हणून थांबू नका. त्याच्या आधी पुन्हा ती जुनी विनंती, सबस्क्राईब करा हा चॅनेल, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना पुढे पाठवा आणि कळवा त्याच्यावरच्या सूचना काय आहेत त्या. थोडं संवाद होऊया, थोडं बोलूया, मतं तर नोंदवूया, पण मतभेद पण नोंदवूया. कारण एक मंथन आहे, तुमच्याकडे मी एक मित्र म्हणून पाहतोय. पुन्हा एकदा ही संधी देणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे या संस्थेचे मी आभार मानतो आणि लवकरच 5व्या भागाकडे आपण वळणार आहोत. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.